हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुनीता अनप्लग. सो आज कळलं नाही भाऊचा धक्का होता की भाऊच्या गप्पा होत्या. बिकॉज कसं आठवडाभर हे कंटेस्टंट काही करत असतात. तर शनिवारी आम्ही एक्सपेक्ट करतो की भाऊ येतील आणि त्यांना बोलतील, ओरडतील, त्यांना व्यवस्थित दिशा दाखवतील किंवा चुका झाल्या असतील तर त्या त्यांना सांगतील. पण तिथे तुम्ही येऊन बोलताय की मी टोळीशी बोलणारच नाही, टोळीशी बोलणार नाही. मग त्यांना त्यांच्या चुका दिसणार कशा? अनुश्रीला कसं कळणार ती किती चुकीचं वागते? ती जी चोऱ्या करते आहे आणि नंतर सेवक असून सुद्धा तिने काम नाही केलं, तर याच्यावर तर कोणीच बोलायला तयार नाहीये. विशाल तिच्या टोळीतला असून सुद्धा विशाल काही बोलत नाही. घरातले तिला काही बोलत नाही आणि तुम्हीही काही बोलणार नाही. म्हणजे तिला तर अशा लोकांना तर मग अजून सपोर्ट मिळणार. ते अजून पुढच्या आठवड्यामध्ये जास्त करतील. म्हणजे त्यांना असं वाटेल ना, की या आठवड्यात मला कोणीच काही बोललं नाही. सो हा तर म्हणजे रॉंग वाटलं. इथे तुम्ही बोलायला हवं होतं, पण तिथे का बोलला नाही कळलं नाही. आणि प्रभूला अननेसेसरी म्हणजे ओरडल्यासारखं झालं, त्याला झापल्यासारखं झालं प्रभूला, की तिथे सागरनी त्याचा आवाज वाढवला होता. तो 20 वर्षाचा आहे, तो पण 3 आठवड्यापासून आहे. नाही शिकलेला, नाही मॅच्युअर्ड आहे. तर सगळ्यांना माहिती आहे त्याचा टोन थोडा वेगळा आहे. तर एखाद्या वेळी त्यांनी लावला टोन किंवा तो बोलतोय, तर मग काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे त्यांनी त्याची मतं नाही का मांडायची? त्यांनी त्याच्यासाठी स्टँड नाही का घ्यायचा? नंतर दिव्याला पण दिव्या भले ती राकेशला दादा दादा करते, ठीक आहे ना, ती त्याला भाऊ मानते, त्याला सपोर्ट करते असं ती म्हणते, इट्स ओके. तर तुम्ही तिला का त्याला का सपोर्ट करताय? तुम्ही फॉलोअर दिसताय. तिला तिचं डिसाईड करू द्या ना. एकीकडनं बोलताय मी कोणाला काय बोलणार नाही, तुमचं तुम्ही बघा कसं खेळायचंय, काय करायचं ते. आणि दुसरीकडनं ज्यांना बोलायचंय त्यांना बोलत नाही आणि नको त्या लोकांना बोलताय. आयुषचं स्टार्टिंगला आयुषबद्दल 15 मिनिटं आयुषबद्दल बोलत होते. म्हणजे अननेसेसरी स्ट्रेच केलं जात होतं. एकदम छोटे-छोटे पॉइंट्स होते. उगीचच म्हणजे एवढं बोललं जात होतं आयुषला, एवढं बोलायची काही गरज नाही. म्हणजे असं नाही आम्ही म्हणत की आयुष चुकला नाहीये. पण एवढं नव्हतं बोलायला पाहिजे होतं. आणि करण आणि प्राजक्ताला ते काय बोलत होते तुम्ही, कंट्रीवरनं त्यांनी कोड नेम ठेवलेत वगैरे. प्रेक्षकांना कळत नाहीये. बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण तो वे कशा रीतीने ते मांडलं गेलं आणि कशा तऱ्हेने त्यांना पोहोचवलं गेलं. म्हणजे म्हणजे ते चुकीचंच वाटत होतं. त्यांना कळलंच नाही, की नक्की काय बोलायचंय. ॲक्चुअली दोघांचा काही गेमच नाहीये. तर तिथे त्यांना थोडाफार फीडबॅक द्यायला पाहिजे होता. तर तेहीच काही समजलं नाही. आणि रोशनचा काय गेम आहे? रोशन सेवक म्हणून रोशन काम करत होता. म्हणजे तिथे दिव्याही काम करत होती, तन्वीही काम करत होती. फक्त ती अनुश्री करत नव्हती. तिथे दिव्या आणि तन्वीला पण तुम्ही अप्रिशिएट करायला पाहिजे होतं. तुम्ही रोशनला अप्रिशिएट करताय. म्हणजे काय यावेळी पण तुम्ही लोकांनी ठरवून ठेवलंय का? यावेळी पण सिम्पथी घेऊन तुम्ही विनर डिक्लेअर करणार आहे मागच्या वर्षासारखा? कळलं नाही. तर आजचे जे पॉइंट्स होते म्हणजे भाऊनी जे घेतले, आता उद्या घेतायत की नाही, कारण रविवारचा दिवस तर एंटरटेनमेंटचा दिवस असतो, म्हणजे गेम्स वगैरे चालू असतात. तर उद्या किती पॉइंट्स घेतायत की नाही घेतायत तर ते माहिती नाही. पण आजचं ते इनकम्प्लीट पण वाटलं आणि ज्यांची शाळा घ्यायला पाहिजे होती ती घेतली नाही, तर ते चुकीचं वाटलं. तर फ्रँकली स्पीकिंग आजचा भाऊचा धक्का काही आवडला नाही. आता स्टार्टिंग तर बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय झालं. तर स्टार्टिंगलाच आपला जो एवढा मोठा महाराष्ट्राचा लॉस झालाय, आपले अजितदादा गेले, तर त्याच्या बाबतीत म्हणजे भाऊनी श्रद्धांजली वाहिली. ते खरंच छान वाटलं. म्हणजे खरंच ते चांगलं व्यक्तिमत्व होतं, म्हणजे एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी. सो ते बघून बरं वाटलं, कारण ह्या 2-3 दिवसापासून खरंच पूर्ण महाराष्ट्र हळहळतोय त्यांच्यासाठी. सो दॅट इज गुड. नंतर ते रेशनचं विचारायला लागले, की तुम्हाला तर गोल्ड दिलेलं होतं, तुम्ही गोल्डवरनं ब्रॉन्झवर आला. जर सगळ्यांची गैरसोय झाली असेल, तर मग तन्वीला विचारलं. ती म्हणते हां, 75% गेलं, 25%च राहिलं वगैरे. नंतर पीठ नव्हतं, फक्त आम्ही भातावर दिवस काढले वगैरे आणि असं ते लोक सगळं एक्सप्लेन करत होते. नंतर मग केवढे तरी रूल्स तोडले गेले, की अनेक लोक बेडवर झोपत होते. नो एंट्रीचं जे वॉशरूम होतं ते वापरलं जात होतं. नंतर सेवक होते, ते काही सेवक कामच करत नव्हते. नंतर त्यांनी सांगितलं रूल सगळ्यांनी मोस्ट ऑफ लोकांनी रूल तोडलेत वगैरे. आता मी ज्यांची नावं घेणार त्यांनी उभं राहायचं आणि मी त्यांना शिक्षा देणार. मग त्यांनी रुचिता, सोनाली, राकेश आणि दीपालीला उभं केलं. त्यांना विचारलं तुम्ही काय रूल तोडले? मोस्ट ऑफ लोकांनी ते जे वॉशरूम नव्हतं वापरायचं तेच वापरलं होतं. नंतर सोनालीनी जे आहे ती किचनमध्ये काम करायला गेली होती. दीपाली पण आहे ती भांडी घासायला गेली होती.
तर नंतर मग त्यांनी म्हणाले, की तुम्ही सगळे काम करायला गेलेत आणि रूल ब्रेक केले. तर जी कामं सेवकाची होती ते तुम्ही करत होता. तर प्रभूला विचारलं. प्रभूचं ते ऑमलेटचा मॅटर स्वतःला सॉरी आधी ऑमलेट केलं, नंतर ते तन्वीला दिलं. नंतर स्वतःसाठी ऑमलेट करायचं होतं. मग दिव्याला सांगतोय ऑमलेट करून दे. तर त्याच्यावरनं पण प्रभूला त्यांनी ऐकवलं. तर अशा प्रकारे मग त्यांनी जे शिक्षा दिली, की तुम्ही कॅप्टन बनू शकणार नाही आणि तुम्हाला इम्युनिटी पण नाही मिळणार. आणि मग म्हणे तुम्ही रूलचा अनादर झाला तर तुम्हाला अजून कठोर शिक्षा मिळेल वगैरे सांगितलं. नंतर आयुषला बोलले, तर आयुषला मग कॅप्टन्सीचं तुम्ही हलक्यात घेतली असं बोलले. बेसिक रूल पण तुम्ही तोडले. कॅप्टनचा रूम तुम्ही सार्वजनिक रूम करून ठेवला होता. नंतर आयुष ओंकार राकेशला म्हणाले, की तुम्ही ओंकारच्या भविष्याबद्दल बोलत होता. नंतर आयुष म्हणतो मी प्रयत्न केला. तो म्हणतो नाही, बेसिक अप्रोच पण नव्हता. तुम्ही नुसता समजावणीचा सूर होता तुमचा. तुम्ही डिसिजन घेत नव्हता. तुम्ही सजेशन्स घेत होता म्हणजे तुम्हाला कोणाशी वैर नव्हतं करायचं. मग ते विरोधात जातील, मग तुम्हाला ते सपोर्ट नाही करणार. मग विशालला विचारलं, तर विशाल तर तुम्हाला लोकांना माहिती आहे, ही इज अ व्हेरी म्हणजे स्मार्ट गाय. तो एकदम हुशार आहे आणि खेळून आलाय तर त्याला जास्त गोष्टी कळतात. तर तो म्हणालाय तो गुडमॅन बनत होता. नंतर लीडर नाहीये, तो सॉफ्ट होता सगळ्यांबरोबर असं. नंतर मग त्यांनी हे पण म्हणाले, की नॅशनल टीव्हीवरती तो विशाल तुम्हाला चोर बोलत होता. ती शॉवर जेलची बॉटल त्यांनी ती फेकून टाकली आणि सांगितलं, की ती तुमच्या कॅप्टनच्या रूममध्ये भेटली वगैरे. तरी तिथे तुम्ही काही बोलला नाही, काही स्टँड नाही घेतला. तर तुम्हाला माहिती आहे याच्याशी तुम्ही बोलला तर टोळीच्या विरोधात जाईल, मग ते तुम्हाला सपोर्ट नाही करणार. आणि असं भरपूर त्याला म्हणजे जवळजवळ 10 ते 15 मिनिटं त्याला बोलत होते. त्याच्यानंतर मग त्यांनी इकडे त्यांनी सांगितलं, की तुम्हाला जर कॅप्टनचं बनायचं होतं, तर यावेळी बिग बॉसनी चांगला निर्णय घेतला होता, की घराला 2 कॅप्टन मिळणार होते. तर तुम्ही ती संधीचं तुम्ही काय केलं, त्या संधीचा तुम्ही फायदा नाही करून घेतला. तिथे फर्स्ट राउंडमध्ये जर आला तो ओमकार आणि सागर आला, तर तिथे मग एकमत नाही झालं. नंतर एकमत नाही झालं तर फर्स्ट राउंड होता म्हणून बिग बॉस म्हणाले, "चला आयुष कॅप्टन आहे आणि सोनाली नॉमिनेटेड आहे." मग त्यांनी त्यांना बोलावलं. मग त्यांनी एकमत होऊन निर्णय घेतला. आणि मग त्यांनी त्यांची जबाबदारी पाडली. पण तीच जबाबदारी तुम्ही पाळायला पाहिजे होती, तर ती तुम्ही नाही पाळली. नंतर मग दिव्या आणि अनुश्रीचं काय चालू होतं, त्यांना एकमत करायचंच नव्हतं आणि मग त्यांचा ॲटिट्यूड आणि इगो येत होते. तर त्यामुळे त्यांना ते टास्क होऊनच द्यायचा नव्हता आणि मग अशा तऱ्हेने तो कॅप्टन्सीचा इतका चांगला टास्क होता, तुम्ही तो रद्द केला. तर हे पण तुम्ही चुकीचं केलं. तर ते तर बरोबर आहे, की तिथे काय जिथे म्हणजे त्या दोघींचं खरंच ॲटिट्यूड आणि इगो म्हणजे त्यांना एकमत होत नव्हतं प्रत्येक गोष्टीला आणि त्यामुळे मग कॅप्टन कोणी बनला नाही. म्हणजे कसे घराला 2 कॅप्टन मिळाले असते आणि झाले असते, तर गेम बघायला मजा आली असती. नंतर मग त्यांनी करणला पण सांगितलं, की करणचा पण फॅन्डम वगैरे आहे. तुम्ही लोकं सगळ्या गोष्टी लाईटली घेताय. करणचा एवढा फॅन्डम आहे, पण बघितलं ना मागची वेळी करण कसा बॉटम 3ला वगैरे होता. दिव्याला बडबड केली, की "तू नेहमी ह्याच्या राकेशच्याच मागे दिसते. तू राकेशला सपोर्ट करताना दिसते. म्हणजे लाडका भाऊ योजना आणली आहेस की काय? प्रत्येक गोष्टीला तू म्हणजे मुद्दे राकेशचेच असतात. पण बोलते तूच आहेस आणि तू स्टँड घेते आणि राकेश तर काही दिसतच नाहीये म्हणून. तर राकेशचे मुद्दे असतात आणि बोलते तू. तर राकेशला सांगितलं, "तू ते बॅकफूटवरती खेळतोयस. तू फ्रंट फूटवरती तू येऊन खेळायला पाहिजे." आणि असंच म्हणजे त्या लोकांना अननेसेसरी दिव्याचा पण तो मुद्दा मला काही पटला नाही आणि ते असं वाटलं, की अननेसेसरी ताणलं जातंय. आणि नंतर मग इथे सागरला बोलले ॲक्चुअली ते बोलणं बरोबर गरजेचंच होतं. सागरला बोलले, की विशालच्या टोळीला होते, की विशालच्या टोळीत किती जण आहे? तर 4 जण आहे आणि तुम्ही तिथे गेलात. म्हणजे ऑफकोर्स तिथे कसं झालं दीपाली आणि सागरचं त्यांनी राकेशने त्यांना सपोर्ट नाही केला. तर ते लोकांना जरा वाईट वाटलं आणि मग त्याने ते लोकं ह्याच्याकडे विशालकडे गेलेले. तर म्हणे विशालला बोलला पण, की तुम्ही 4 जण नाहीये, तुम्ही 8 जण आहे. तर नंतर मग भाऊ जसं बोलले, "नाही, नाही माझं असं म्हणणं नव्हतं." सागर लगेच बोलायला लागला. "माझं असं म्हणणं नव्हतं. मला ते बोलायचं नव्हतं. मी म्हणत होतो, की तुम्ही 4 जण आहे. तुम्ही ते 8 जणांसारखे आहात." तर ते सगळेच विशाल पण विचारलं भाऊनी, की "काय तुमचं काय मत आहे?" तर तो विशाल म्हणतो, "हां, ॲक्चुअली ते जे बोलत होते त्याप्रमाणे असंच वाटत होतं, की हा नंबर गेम आहे, की म्हणजे काही लोकं माझ्या टोळीमध्ये येत आहे." मी तो खुश झालो होतो. तो असा बोलायला लागला आणि नंतर थोडंसं त्यांनी हे केलं, सागरला बोलले, की "ॲक्टर पण तुम्ही, डायलॉग रायटर पण तुम्ही, सगळंच तुम्ही आणि आता तुम्ही टर्न अँड ट्विस्ट घेताय." असं बोलताय. तर थोडा त्याची बोलती बंद केली
तर ते बरोबर वाटलं. नंतर तन्वीला विचारलं, की इंडिव्हिज्युअल खेळते वगैरे, तर ती म्हणते, "हां, मी इंडिव्हिज्युअल खेळते." तर म्हणे इथे सगळेजण बोलतात, "इंडिव्हिज्युअल खेळतो, इंडिव्हिज्युअल." सचिन बोलतो, "इंडिव्हिज्युअल खेळतो." म्हणजे माझा प्राजक्ता आणि करण बरोबर आहे. पण माझं सगळ्यांबरोबर मी चांगला बोलतोय आणि चांगला राहतोय वगैरे. अ, ज त्यामुळे भाऊनी एक चांगलं बोलले, "जे सगळ्यांचे असतात ते कोणाचे नसतात. सो तुम्हाला कधी लोकं आउट करतील आणि तुम्ही बाहेर नॉमिनेट व्हाल आणि बाहेर निघून जाल, तुम्हाला कळणार पण नाही." नंतर मग इथे करण आणि प्राजक्ताबद्दल बोलत होते. तेच ते कंट्री कोडचं, की तुम्ही प्रत्येक कंटेस्टंटला यांनी कंट्रीची नावं दिली आहे. तर म्हणे काय-काय दिली आहे? तर मग ते ऑस्ट्रेलिया आणि टांझानिया. तर ऑस्ट्रेलिया आणि टांझानिया कोणाला? तर आयुषला आणि तन्वीला दिले. तर त्यांना तेच सांगत होते, की तुम्ही कंट्री कोडची नावं दिली आहे, पण प्रेक्षकांना आणि आम्हाला कळतच नाहीये, तुम्ही कोणाविषयी काय बोलताय ते. तर ॲक्चुअली ना त्यांनी प्रॉपर वेने त्यांना कन्व्हे करायला पाहिजे होतं, की हे एकदम असं बालिश वाटतंय. तुम्ही तुमचा गेम दाखवा, तुम्ही गेम खेळा. आणि दोघांचा काहीच गेम नाहीये. करणचं तर मग असं म्हणजे त्याचे एक्स्पेक्टेशन्स एवढे होते, तर करण त्या एक्स्पेक्टेशनला 0 आहे, 0. म्हणजे मग मी त्याचे काही व्हिडिओज बघितलेले आहेत गणपतीचे वगैरे. तर त्यामध्ये तो इतका चांगला खुलून बोलतोय, मस्त बोलतोय. पण इथे येऊन तो असा का वागतोय कळत नाही. म्हणजे सेलिब्रिटीज लोकं आहेत, तर तिथे तो कमी पडतोय असं त्याला वाटतंय, की म्हणून त्याचा गेम लपला जातोय, म्हणजे ओव्हर शॅडो होतोय. बिलकुल म्हणजे बिलकुल त्याचा गेम दिसत नाहीये. सो व्हेरी म्हणजे डिसअपॉइंटमेंट आहे करण म्हणजे. आणि त्यांना जेव्हा तसा तो बोलला, की तुम्ही ऑस्ट्रेलिया आणि टांझानिया कोणाला बोलताय, तर त्यांनी सांगितलं आयुष आणि तन्वीबद्दल बोलतोय, ऑस्ट्रेलिया आणि टांझानिया. नंतर मग जेव्हा भाऊ गेले निघून, तेव्हा तन्वी राकेशला बोलत होती, की ज्या दिवशी फुटेल ना, वर्स्ट केस असेल. सो तन्वीचं सगळ्यांचं ॲक्चुअली त्यातल्या त्यात बघायला गेलं ना, तर तन्वीचा गेम बरा दिसतोय. म्हणजे अजून असं तो कोणी वाटत नाही विनर क्वालिटी. आता तर मला तरी असं वाटतं राकेशला जे आज परत एकदा त्याला बोलले, त्याला ॲप्रिशिएट केलं. म्हणजे कामं तर सगळेच दिव्यानी पण करत होती कामं, तन्वी पण काम करत होती आणि त्याला बोलले, "तू तर काम काय करत होता?" फक्त एक दिवस दिसलं काम करताना. नंतर तर तो आजारीच होता. नंतर ते आणि कच्च्या कानाचा आहे, की त्याला कळत नाहीये गेम. तुमच्याच टीममधली ती अनुश्री सेवक असून काम करत नाहीये. तुम्ही तिला काहीच नाही बोलत आहे आणि त्याला दुसरे लोकं रॉन्ग दिसतायत. कळलं नाही. फक्त मग जेव्हा तो एक ते कालच्या एपिसोडमध्ये ते बरं वाटलं ते. थोडं सॅड-सॅड वाटत होता, तर बिग बॉसनी त्याला बोलावलं होतं आणि नंतर मग त्याला समजावलं वगैरे होते. तर त्याने बिग बॉसना वडिलांसारखं मानलं आणि पाया-बिया पडला वगैरे. तर भाऊ आज त्याला म्हणतात, की तुम्ही आदर केलात, त्याला सलाम आहे. नंतर तुम्ही बीवीचा आदर करा. म्हणजे बिग बॉसचा आदर करा, बिग बॉस तुमचा आदर करेल. तर हे सगळं बोलत होते. तर आता त्याला सपोर्ट भरपूर मिळतोय रोशनला. तर मग त्यामुळे आता असं वाटायला लागलं, की ह्याला विनर बनवतायत की काय परत सिम्पती कार्ड. सो प्लीज असं नका करू. जो गेम खेळतोय त्यालाच विनर बनवा आणि हे जे गेम नाही खेळत आहे तुम्ही न्या त्यांना. त्यांचा फॅन्डम आहे त्यांना न्या टॉप 5 पर्यंत, पण प्लीज विनर नका बनवू. जे डिझर्व्ह करतायत, जे लोकं खेळतात त्यांनाच विनर बनवूया. तर आजच्या तर एपिसोडमध्ये म्हणजे तसं आवडलाच नाही फ्रँकली स्पीकिंग. तर तो आता बघू काय-काय जे पॉइंट्स राहिले ते उद्या कव्हर करतायत की नाही, की उद्या फक्त एंटरटेनमेंट आहे. तर भेटूया आपण उद्याच्या एपिसोडमध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू.